ओझरला दशक्रिया विधी शेड या ठिकाणी स्वच्छतेचं बाणगंगा समितीच्या माध्यमातून स्वच्छतेचं अभियान जे चालू आहे त्याला लोकांचा पुढाकार मिळत आहे, परंतु स्वच्छता मात्र पाहिजे तशी होत नाही आहे। एकीकडे स्वच्छता होती तर दुसरीकडे मात्र स्वच्छता होत आहे। लोकांनी इथं केरकचरा टाकलेला आहे, परंतु अपेक्षा लोकांकडून एवढीच आहे का लोकांनी स्वच्छता राखली पाहिजे। खरं तर या बाणगंगा बचाव समितीचा ज्यांनी पुढाकार घेतला ते सोशल मीडियामध्ये त्यांनी जी जनजागृत केलं ते बाणगंगा बचाव समितीचा पुढाकार घेणारे युवा आमचे मित्र सिद्धांत भाऊ वाडेकर यांनी बाणगंगा बचाव समितीच्या माध्यमातून स्वच्छतेचा पुढाकार घेतला। सिद्धांत भाऊ, तुम्हाला काय वाटतं, ओझरमधून लोकांनी तुम्हाला काय सहकार्याची अपेक्षा लोकांकडून, किंबहुना लोकांनी जी स्वच्छता झालेली आहेत त्याला दाद मिळेल का? खऱ्या अर्थाने ओझरची बाणगंगा ही स्वच्छ होईल का? स्वच्छता बाणगंगा नक्कीच होईल, पण आता इथं जनपरिवर्तनाची नाही तर परिवर्तनाची गरज आहे। आज बऱ्यापैकी स्वच्छता चालू आहे। अनेक नागरिक देखील, आम्ही तर केवळ एक मोहरे या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी ते मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने काम करतात। ते नगर परिषदेचे CEO त्यांचा आज या गुरुवार आणि मंगळवार असतो, पण त्या शुक्रवार असताना देखील या ठिकाणी त्यांचा वेळ काढून आले। त्याचबरोबर इथं प्रशांत भाऊ, भाऊ शेखे, गणेश निफाडे, आपले सुशांत भाऊ रणशुरे किंवा निलेश भाऊ चौरे असतील, नाजर कादरी साहेब असतील, यांच्यासारखे असंख्य लोक या ठिकाणी गावातले नदी स्वच्छतेसाठी नेहमी येत असतात आणि आपला पुढाकार घेत असतात। त्याचबरोबर नागरिकांनी देखील या ठिकाणी येऊन आपला पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून जर नागरिक आले तर एक समजा किमान गावातील 50 नागरिक आले तर ते पुढच्या 500 लोकांना सांगू शकतात आणि चांगल्या पद्धतीने आपल्या नदीचं काम देखील होऊ शकतं आणि माउथ टू माउथ आपली जी पब्लिसिटी होणार आहे त्यातूनच आपली बाणगंगा नदी स्वच्छ होऊ शकते असे मला व्यक्तिगत वाटतं। प्रशासन त्यांचं काम करत आहे, एक नागरिक म्हणून आपण आपलं काम केलं पाहिजे अशी माझी भावना आहे। धन्यवाद। खरं तर बाणगंगा बचाव समितीच्या माध्यमातून ओझरला बाणगंगा स्वच्छतेचं अभियान चालू आहे। खऱ्या अर्थाने सर्वांनीच याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आज दशक्रिया विधीचंही शेडच्या इथंही त्यांची स्वच्छता चालू आहे, परंतु इथली परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे त्या दशक्रिया विधीच्या ठिकाणी लोक तिथं शौचालयाला बसतात। गावामध्ये शौचालय असून सुद्धा लोकांना एक घाण सवय लागली आहे का तिथं शौचालयाला बसायची, म्हणजे जिवंतपणे घेता येत नाही सुखाचा श्वास आणि मेल्यावरही होतो नातेवाईकांना त्रास, अशी परिस्थिती झालेली। त्यामुळे कुठंतरी लोकांनी एक निश्चयाचा महामेरू हाती घेतला पाहिजे, एक स्वच्छता राबवली पाहिजे। अनेक जण याला आपल्याला सपोर्ट करत आहे, पाठिंबा देत आहे, तरी आपणही कुठंतरी एक ओझरचे नागरिक म्हणून आपण कुठंतरी आपल्या गावाची नदी ही स्वच्छता ठेवली पाहिजे, कारण नदी ही जीवनदायिनी असते आणि ती आपली आई समान आहे। त्यामुळे आपण तिची स्वच्छता राखायला पाहिजे असं मला वाटतं आणि ओझरमधून जो काही नगर परिषदेने सहकार्य केलं आहे त्यांचं सहकार्य हे असंच आम्हाला मिळत राहिलं पाहिजे, जेणेकरून बाणगंगा बचाव समिती आहे यांना कुठंतरी अजून काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद। खरं तर अनेक जणांनी इथं आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे। या ठिकाणी जुनेद भाऊ शेख हेही उपस्थित आहे। जुनेद भाऊ, तुम्हाला काय वाटतं, लोकांना तुम्ही काय संदेश द्याल याच्या माध्यमातून? ओझर नगर परिषदेमार्फत बाणगंगा स्वच्छता करण्याचे काम चालू आहे। नागरिकांना एकच विनंती की आपण बाणगंगा नदीमध्ये कचरा टाकू नये आणि जास्त करून बाणगंगा स्वच्छता ठेवण्यात येईल याची दक्षता घ्यावी ही नागरिकांना नम्र विनंती। तसेच या ठिकाणी येथील रहिवासी जगताप काका आज हेही ओझरच्या लोकांना एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे। काका, काय वाटतं तुम्हाला, हे जे काम चालू आहे बाणगंगा स्वच्छतेचं, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं, लोकांनी काय अपेक्षा आहे तुम्हाला, लोकांनी स्वच्छता ठेवली पाहिजे किंवा नाही, काय अपेक्षा? आरोग्यासाठी चांगलं आहे, स्वच्छता ठेवली पाहिजे, घाण टाकली नाही पाहिजे, जनतेने आपल्यासाठीच उपयोगी आहे। मच्छर होते नाही स्वच्छता केल्याने, काळजी घ्यावं। धन्यवाद काका।